वहिनी चिडलेत म्हणजे आता मोठा ड्रामा होणार, मजा येणार बघायला. आई आई हे बघ, ते गुंड आहे ना, आणि ते गुंड पारूची छेड काढत होते, पारूला त्रास देत होते. आणि बघितलं श्रीकांत, आपण संस्कारांबद्दल बोलत होतो ना. हेच संस्कार केलेत आपण आपल्या मुलांवर. कोणी त्रास दिला तर रस्त्यावर उतरून मारामारी करायला शिकवलंय आपण त्यांना. ते सगळं बघायला कायदा असतो, पोलीस असतात, याची जाणीवच नाहीये याला. आणि ही मारामारी करताना आपण कोण आहोत, कुठल्या घरातून आहोत याचा जराही भान नाहीये का या मुलाला. त्याच्या या कृत्यामुळे किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या रेप्युटेशनवर काय परिणाम होणार आहे याचा इतका सुद्धा विचार आला नसेल का रे याच्या मनात. हे असं बेजबाबदारपणे वागायला शिकवलंय आपण आपल्या मुलांना श्रीकांत. आई ते गुंड पारूला त्रास देत होते, आपल्या पारूला त्रास देत आणि म्हणून तू रस्त्यावर उतरून मारामारी करणार आहे. कोण समजतो तू स्वतःला? हा, हे तुझं काम आहे. तुझं काम होतं आज आपल्या कंपनीची महत्वाची मीटिंग अटेंड करणं. ते सोडून रस्त्यावर मारामारी करण्यात तुला धन्यता वाटतेय. आणि घरातनं निघालास तेव्हा तू मीटिंगला जायला निघालास ना. येस. मग मीटिंगच्या ऐवजी तू तिथे कसा गेलास आणि का गेलास? आई हे बघ, मी पारूला भेटायला मंदिरात गेलो होतो, त्याचं कारण आहे माझं आणि प्रीतमचं. आई हे बघ, मला पारूला विचारणं खूप गरजेचं होतं की तिला ब्रँड अँबॅसिडर हे पद खरंच नको होतं का. मी तुला 1000 वेळा सांगितलंय की तिला त्या पदावर काम करायचं नाहीये. हा तिचा निर्णय आहे आणि आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बदलणे हा माझा निर्णय आहे. आणि हे सगळं संमतीने झालेलं आहे. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तू काय दबाव आणायचा प्रयत्न करतोयस का माझ्यावर? नाही आई, असं नाही आहे. तसं नसेल तर मग पारूला भेटायला जाण्याची गरजच काय होती आज? आई गरज होती, मी तुला खरंच सांगतो. मी तिला भेटायला गेल्यावर मला कळलं की पारूला ब्रँड अँबॅसिडर असण्याची काही एक प्रॉब्लेम नाहीये. तिच्यावर ते लादलं बिदलं गेलेलं नाहीये. शी इज ॲब्सोल्युटली फाईन विथ इट. आदित्य, तू पारूला मॉडेलिंग करिअर समजवायला गेला होतास? एक मिनिट अनुष्का, सगळं क्लिअर होईल. आई सगळं क्लिअर होईल. पण त्याआधी मला सांग अनुष्का, तू पारूला असं का बोललीस? तू आई समोर पारूची चुकीची बाजू का पोट्रे केलीस? तिला हे कामच करायचं नाही असं का सांगितलं असं आईला? एक मिनिट आदित्य, ते बाकीचं सगळं राहू दे. मला या गोष्टीचं उत्तर दे की इतकी महत्वाची मीटिंग असताना तू पारूला भेटायला का गेलास? आई पारूला काम करायचं आहे की नाही हे जाणून घेणं जास्त महत्वाचं वाटलं तुला आपल्या मीटिंग पेक्षा. म्हणजे आता पारू इतकी महत्वाची झाली आहे की तिच्या पुढे आपला बिझनेस हा क्षुल्लक वाटायला लागलाय तुला. बरं, ब्रँड अँबॅसेडर पदाचं काय करायचं ह्याचा निर्णय मी घेतलेला आहे. आणि असं असताना सुद्धा माझ्या निर्णयाची खातर जमा करण्याची गरज तुला का वाटली? आदित्य, तू चुकलायस. आणि पारू, तुला कळत नाही का ग की गोष्टी इतक्या ताणायच्या नसतात म्हणून? आणि पारू, काय चाललंय तुझं? तुला हे काम करायचंय नाही करायचंय? मग तुझ्यावर हे ब्रँड अँबॅसेडर पद लादलं गेलंय असं का म्हणालीस? आई मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, ती असं काही म्हणाली नाहीये. तू तिची वकिली करू नकोस आदित्य. मी प्रश्न तिला विचारला, उत्तर तीच देईल. अरे पण मी जे खरं आहे तेच सांगतो ना आई तुला. बस आदित्य, नॉट डिसअपॉइंटिंग मी नाउ. आई आय एम सॉरी, माझा असा अजिबात हेतू नाहीये. पण मी जे खरं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय.
आणि तू मला बोलूच देत नाहीयेस. आणि इथे प्रॉब्लेम पारूचा नाहीच आहे. मी रस्त्यावर मारामारी केली, येस मी केली, अँड आय एम सॉरी फॉर दॅट. मी चुकीचं वागलो. पण आई मला एक खरं सांग, त्या गुंडांनी तिच्या तोंडावर शाई फेकली ते बरोबर होतं का? त्या गुंडांनी तिची छेड काढली ते बरोबर होतं का? आणि आज परत माझ्या समोर ती छेड काढण्याचा प्रयत्न करत होते आणि मी काय करणं अपेक्षित होतं आई? मी पोलिसांची वाट बघायला पाहिजे होती. जे मी तुझ्यासाठी केलं असताना मी तेच पारूसाठी केलंय. आणि जे झालंय ते चुकीचं झालंय. ते गुंड तर खूप चुकीचं वागले, पण तू पण म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी चुकीची आहे? नाही. बिझनेस कंपनीचं काम सोडलंस तू, रस्त्यावर उतरून गुंडांची मारामारी केलीस तू, पोलिसांनी मला ऐकवलं तुमच्या मुलाला ताब्यात ठेवा म्हणून, या अहिल्यादेवी किर्लोस्करला ऐकवलं. चार चौघात आपलं नाव खराब होतंय, आजूबाजूची लोक कुजबूज करतायत, पण ह्याची तुला काही पर्वाच नाहीये. तू तुझ्या मारामारीचं समर्थन करतोयस. मग तुझ्यात आणि त्या लोकांमध्ये काय फरक राहिला मला सांग? पारू बरोबर देवळात जे घडलं ते चुकीचंच होतं. ते पुन्हा घडू नये म्हणून तिच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला होता, पण तुला तो कळलाच नाही. हा निर्णय घेताना फक्त मी तुला विचारलं नाही, याचं वाईट वाटतंय तुला. तुझा खरा प्रॉब्लेम हा आहे. तुला फक्त पारूनी ब्रँड अँबॅसेडर व्हायला हवंय, त्याच्यासाठी तू जीवाचं रान करतोयस का? त्याचं उत्तर नाहीये तुझ्याकडे. पारूला ह्या पदावर राहायचंय की नाही हे मी विचारलंय तिला, बोलले तिच्याशी मी. या निर्णयाने तिच्यावर अन्याय होतोय का हे विचारल्यावर ती नाही म्हणाली. मग जर तिला प्रॉब्लेम नसेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तू का अडून बसलायस? सांगू का? कारण तुझा इगो दुखावलाय. आदित्य, तू बदललायस. या आधी मी घेतलेला कुठलाही निर्णय तुला चुकीचा वाटला नाही, पण ठीक आहे, हरकत नाही. आता मला बघायचंच आहे की मी कशी चुकीची आहे आणि तू कसं बरोबर आहेस ते. आदित्य, सिद्ध कर, नाहीतर तू माझा विश्वास कायमचा गमावून बसशील. मी दरवेळी तुझा प्रत्येक निर्णय डोळे झाकून फॉलो करत आलोय, कारण का माझा विश्वास होता की माझी आई कधीच चुकू शकत नाही. पण इथे प्रश्न चूक की बरोबर नाहीये. इथे प्रश्न पारूचाही नाहीये. इथे प्रश्न आई कंपनीचा आहे, आपल्या कंपनीचा. आपल्या कंपनीच्या पॉलिसीजचा आहे, आपल्या कंपनीच्या फ्युचरचा आहे. आणि पारू जर का ब्रँड अँबॅसेडर नसेल ना तर. एक मिनिट, तुला असं वाटतंय की आपल्या कंपनीचं भविष्य धोक्यात आहे कारण आपली ब्रँड अँबॅसेडर बदलली आहे? म्हणजे फक्त एका ब्रँड अँबॅसेडरवर एखाद्या कंपनीचं भविष्य अवलंबून असतं? आता तर मला बघायचंच आहे की फक्त ब्रँड अँबॅसेडर बदलल्यामुळे कंपनीचं नुकसान कसं होतं ते. मग इथे इगो कोणाचा दुखावला गेला? कंपनीचं नुकसान झालं तरी चालेल, पण तुला बघायचंय तुझा निर्णय चुकीचा आहे की बरोबर. आदित्य, आदित्य, तू काय बोलतोस कळतंय का तुला? आईशी बोलतोयस तू, सांभाळून. हो, मला कळतंय मी काय बोलतोय ते. आई तिच्या निर्णयावर ठाम आहे, तर मी सुद्धा माझ्या निर्णयावर
माझ्या मतांवर ठाम राहणार आहे. पण शेवटी मी सुद्धा अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे. त्यासाठी मला माझ्या माणसांच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल. सत्यासाठी न्यायासाठी संघर्ष करावा लागतो आणि तो केलाच पाहिजे. ही गोष्ट मी तुमच्या दोघांकडूनच शिकलो. आणि आता ही लढाई तुझ्या माझ्यातली नाही आहे, की चूक आणि बरोबर मधली आहे. तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना? मी सुद्धा माझ्या जागी ठाम आहे. आणि आता जोपर्यंत मी तुझ्या समोर सत्य आणत नाही, मी चुकीचा नव्हतो हे तुला सिद्ध करत नाही, तोपर्यंत मी तुला आई म्हणून हाक मारणार नाही. सॉरी अहिल्यादेवी. मला जर माहिती असतं ना तू इथं येऊन ह्यो दिवस दाखवणार आहेस तर मी तुला गावाकडनं इथं घेऊनच आलो नसतो. काय काय स्वप्न बघितली होती तुझ्याबद्दल? काय विचार केला होता? विना आईची वाढलेली पोरे गावाकडनं इथं घेऊन आल्यानंतर एखादा चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावूयात. तुझं लग्न झाल्यानंतर तू सुखी मी सुखी आणि एकदा का तुझा सुरळीत संसार सुरू झाला की मग मी काय माझं राहिलेलं आयुष्य या किर्लोस्कर कुटुंबाच्या सेवेत द्यायला मोकळा. पण तू आलीस मुळात वादळासारखी आलीस आणि या किर्लोस्कर कुटुंबात फार उलथा पालट करून टाकलीस. हे माईलेक म्हणजे जीव का प्राण आहेत एकमेकांचे. पण आज एकमेकांच्या विरोधात उभं राहिलेत का? कुणामुळं? तुझ्यामुळं. तू कारणीभूत आहेस. तुला सांगतो पारू, त्यांचं एकमेकांशी बोलणं बंद झालं, एकमेकांचं नातं बिघडलं ना तर जीव घेईन मी तुझा. बस आता मला तुझं तोंड बघायची मी इच्छा नाही. तू आता इथं नाही राहायचं. बस तू आता यो समजा गाशा गोंधळायचा. बस बस बस. पण मग तायडीची काय चूक आहे यात? नाही नाही तायडीची कुठं चूक आहे? मी काय म्हणलो? अरे चूक माझी झाली ना. मी तुमच्यावर विश्वास ठेवून गावाकडनं इथं घेऊन आलो. तुम्हाला हवा तसं वागायची मुभा दिली. पण आता बात तू आता इथं राहायचं नाही, निघायचं. नाही, तायडी कुठं बी नाही जाणार. ए गणी, मध्ये बोलू नका. आधीच माझं टकुरलंय तापलंय. नाही बा, तायडी कुठे बी नाही जाणार. गणी गप्प राहा. काय तायडी गप्प राहू? मगासपासून बा एकटाच बोलतोय. तुझं काय ऐकून बी घेणं झालंय. ते काय बी नाही, तू कुठं नाही जाणार. आणि तू गेलीस तर मी अभि तुझ्या संगत येणार. असं निघा निघा.
जरा गप्प राहण्यास तू. हे घ्या, जा निघा. मला कुणाची बी गरज नाहीये. अरे या किर्लोस्कर कुटुंबात इतकी वर्ष इमाने बरेच सेवा केली आहे मी. तुमच्या या अशा वागण्यामुळे त्याला गालबोट लागायला नको. आजपर्यंत यो मारुती असं ताटमानेनं जगत आलाय, पण या तुमच्या चुकांवर पांघरून घालून घालून फार मान खाली गेली त्याची. जा निघा, निघा. माझ्याकडून तुला हे छोटस गिफ्ट. झाला या मम्माज बॉयचा इमोशनल ड्रामा सुरू. बिचारा. आदित्य, आदित्य तुला पण त्रास होतोय ना मॅमशी भांडल्याचा? अरे मग दुसऱ्या कोणासाठी स्वतःच्या आईशी का वाद घालतोयस? हे बघ, मला माहितीये पारूने आपल्या कंपनीसाठी खूप काही केलंय आणि त्याची किंमत आहे मला. पण पारूसाठी तू आईशी वैर का पत्करतोयस? हे बघ आदित्य, पारूनी जे काही ह्या कंपनीसाठी केलंय आपण तिला त्याचं कम्पेन्सेशन देऊयात. पण तिला हे काम करायचंच नाहीये तर आपण तिला बळजबरी नाही ना थांबवू शकत. आणि आता मी झाली आहे ना ब्रँड अम्बॅसेडर, मी सगळं सांभाळून घेईन, तू नको काळजी करूस. निष्का, त्यानं पारू आहे ना, कोणीतरी नाहीये. ती माझी मैत्रीण आहे आणि पारू कधीच मी हे काम करणार नाही, माझ्यावर हे काम लादलं गेलंय असं म्हणूच शकत नाही. आणि ती म्हणाली पण नाही. तू का असं कुठं बोललीस आईला? आदित्य, तू त्या घटनेनंतर तिला पाहायला हवं होतंस. ती खूप घाबरली होती, थरथर कापत होती, रडायला लागली होती अक्षरशः. मला वाटलं तिला नाही झेपते हे काम. तुला वाटलं म्हणून तू तुझ्या सोयीने गोष्टी बदलशील का? अनुष्का, मला माहिती आहे पारू या घटनेने क्षणभरासाठी घाबरली असेल, पण ती माघार घेणाऱ्यातली नाहीये. ती तिचं काम मन लावून करते आणि मी हे काम करणार नाही असं पारू म्हणूच शकत नाही. आणि इतक्या तितक्याशा गोष्टीने पारू माघार घेणाऱ्यातली नाहीये. मी खूप चांगलं ओळखतो तिला, पण तुझ्या अशा सांगण्याने आईचा असा समज झाला की पारूला हे काम करायचं नाहीये. म्हणजे तुझ्या एका वाक्याने किती प्रॉब्लेम्स क्रिएट झाले बघ. आदित्य, तुला काय म्हणायचंय? मी हे सगळं मुद्दाम करते असं म्हणायचंय का तुला? तिला या पोस्ट वरून काढण्यात माझा काय स्वार्थ असणार आहे? मला यातून काय मिळणार आहे? आदित्य, मी तिची फक्त मदत केली. तू तिकडे तेव्हा हवा होतास जेव्हा त्या गुंडांनी तिची छेड काढली. आदित्य, अनुष्का, प्लीज प्लीज, हे बघ, मी असं म्हणत नाहीये की तू मुद्दाम केलंस, पण तुला आई समोर क्लिअर करावं लागेल की पारू असं बोलली नाहीये म्हणून. पारू, सतत पारू. हा पारू नावाचा काटा अजून किती दिवस चालत राहणार आहे काय माहित.